नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर। तर विद्यार्थी मित्रांनो बघा, 31 डिसेंबर 2025 म्हणजे काल जी आहे ती GMC सांगली मिरजची परीक्षा जी आहे ती झालेली आहे। तर यामध्ये जे काही प्रश्न आलेले होते ते सर्व प्रश्न आपल्याकडे अवेलेबल झालेले आहे। तर सर्व प्रश्न आपण जे PDF कोर्स प्रोव्हाइड केले होते त्यामधून 100% उतरल्या गेलेले आहे। सर्वांचे या ठिकाणी मेसेज आणि कॉल आलेले आहे की तुम्ही जो आपल्याला PDF कोर्स दिला होता त्यामुळे आम्हाला खूप मोठा फायदा झालेला आहे। तर बघा, आणखीन GMC सोलापूरची देखील यामध्ये भरती येणार आहे। तर GMC सोलापूरसाठी जर तुम्हाला PDF हवे असतील तर आज ऑफर चालू आहे। 100 रुपयामध्ये तुम्हाला सर्व PDF मिळत आहे। तर त्यामध्ये देखील तुम्हाला 100% सक्सेस मिळणार आहे। तर नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, त्यावर व्हॉट्सअपवर मेसेज करायचा आहे। तर बघा, GMC सांगली मिरजचा पेपर झालेला आहे। तर याची कट ऑफ जी आहे ती किती जाणार आहे ते सुद्धा आपण बघूया। बघा, 90 ते 130 वाले जे कोणी असे ज्यांना एक्सपेक्टेशन असेल की 90 ते 130 मार्क मिळेल त्यांनीसुद्धा हा व्हिडिओ बघा। कट ऑफ खूपच कमी जाणार आहे का आणि यापुढे सर्व प्रोसेस काय आहे, पुढे कोणकोणती प्रोसिजर तुम्हाला फॉलो करावी लागेल ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर बघा, याची ॲन्सर की आता कधी येणार आहे ते सुद्धा आपण अपडेट या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, सर्व महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। तर यामध्ये बघा, सर्व क्वेश्चन आपण बघून घेऊया कोणकोणते आलेले होते। तर बघा, सर्व प्रश्न आपल्याकडे आलेले आहे। तर सर्व प्रश्न आपल्या ॲन्सर कीमधून या ठिकाणी उतरलेले आहे। तुम्ही या ठिकाणी बघू शकता, प्रूफसहित आपण या ठिकाणी दाखवून देतो। बघा, कोणता प्रश्न आला होता। पियुष गोयल हे सध्या खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाचे या ठिकाणी मंत्रालयाचे भाग आहे, कोणत्या मंत्रालय त्यांच्या खात्यात आहे? तर बघा, त्यांच्याकडे या ठिकाणी वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय आहे। दुसऱ्या नंबरचा प्रश्न बघा कोणता आला होता। गंगटोक ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? तर गंगटोक ही सिक्कीमची राजधानी आहे। मिस सिनियर 2025चा जो ताज फातिमा बोस यांनी जिंकला होता तर त्या कोणत्या देशाच्या आहे? तर त्या मेक्सिकोच्या आहे। ओमानची राजधानी कोणती आहे? ओमानची राजधानी आहे मस्कत। नंतर बघा, मराठी साहित्यिक विभा खांडेकर यांना खालीलपैकी कोणत्या कादंबरीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला होता? बघा, विभा खांडेकर यांची कादंबरी आहे ययाती आणि ययाती या कादंबरीसाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला होता। तर 6व्या नंबरचा प्रश्न बघा कोणता आला होता। संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबई या ठिकाणी आहे। 7वा प्रश्न बघा, कृषी सोलर पंप योजनेमुळे कोणते राज्य गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे? तर महाराष्ट्र हे राज्य गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे। मॅन बुकर पुरस्कार संबंधित लेखिका बानू मुश्ताक या कोणत्या राज्याच्या आहे? बघा, बानू मुश्ताकला 2024चा आंतरराष्ट्रीय मान बुकर पुरस्कार मिळालेला होता। तर त्या या ठिकाणी बघा कर्नाटक राज्याशी संबंधित आहे। उन्हाळी बघा, 9व्या नंबरचा प्रश्न, उन्हाळी ऑलिम्पिक आणि हिवाळी ऑलिम्पिक यामध्ये किती अंतर असतं? तर यामध्ये 2 वर्षाचा अंतर असतो। सध्या बिहारचे मुख्यमंत्री कोण आहे? तर नितीश कुमार हे बिहारचे मुख्यमंत्री आहे। भारताचे पहिले राष्ट्रपती कोण आहे? भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? तर ते होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद। बघा, सर्व प्रश्न आपल्या PDF कोर्समधूनच येत आहे। आपण जो GKचा 2000 प्रश्नाचा संच प्रोव्हाइड केला होता त्यामधून सर्व प्रश्न आलेले आहे। प्रवासी भारतीय दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर दरवर्षी बघा या ठिकाणी 9 जानेवारीला प्रवासी भारतीय दिवस साजरा केला जातो। 13व्या नंबरचा प्रश्न बघा, PMJमधील एचा काय अर्थ आहे? तर PMचा फुल फॉर्म आहे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना। PMJचा फुल फॉर्म, तर एचा अर्थ आहे आरोग्य। ऑप्शन डी। शिपायाचा बंड कधी झाले? शिपायाचा बंड 1857मध्ये झाला। बघा, मराठी पंचांगानुसार चैत्र महिन्यात कोणता सण सुरू होतो? तर चैत्र महिन्यात या ठिकाणी शके संवत सुरू होतो। WHOचे मुख्यालय कुठे आहे? बघा, WHOचे मुख्यालय आहे जिनेव्हा, स्वित्झर्लंडमध्ये। 17वा प्रश्न बघा, नाबार्ड म्हणजे नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट, तर याचे कार्य काय आहे? याचे कार्य आहे कृषी आणि ग्रामीण विकासासाठी कर्जपुरवठा करणे। भारतीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कधी झाले? बघा, भारतीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन मुंबईमध्ये झाले होते आणि ते 1885मध्ये झाले होते। तर हा प्रश्न देखील आपल्या PDF कोर्समधून आहे। दार्जिलिंग हिल रेल्वे कोणत्या राज्यात आहे? तर ते आहे बघा या ठिकाणी आसाममध्ये। तर बघा, 31 ऑक्टोबर रोजी कोणता दिवस साजरा केला जातो? 31 ऑक्टोबर रोजी या ठिकाणी बघा जागतिक बचत दिन साजरा केला जातो। 21वा प्रश्न बघा, महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात एक जिल्हा एक उत्पादन योजना कोणते पीक घेतले जाते? तर नागपुरी संत्रा। 2024-25 साली रणजी ट्रॉफी कोणत्या संघाने जिंकली? तर ती जिंकली विदर्भाने। तर बघा, अशा प्रकारचे या ठिकाणी प्रश्न आलेले आहे। सर्व प्रश्न आपल्या PDF कोर्समधूनच आलेले आहे। जरी तुम्हाला जर विश्वास नसेल तर तुम्ही चेक करू शकता। तर चला आता बघूया की यामध्ये आता GMC सांगली मिरजची ॲन्सर की तुमची कधी रिलीज होणार आहे? बघा, काल तुमची एक्झाम झाली। तर IBPS ने ही एक्झाम घेतलेली नाही, ही एक्झाम घेतली तर TCSने। जर IBPSने ही एक्झाम घेतली असती तर याची ॲन्सर की रिलीज झाली नसती, परंतु एक्झाम TCSने घेतल्यामुळे याची ॲन्सर की तुम्हाला 4 ते 5 दिवसामध्ये बघायला मिळणार आहे। म्हणजे तर या ठिकाणी बघा 5 तारखेपर्यंत एक्झॅक्ट तुम्हाला 5 तारखेला तुमची ॲन्सर की बघायला मिळणार आहे।
तर ॲन्सर कीवरून तुम्हाला बघा कळणार आहे की तुमचे किती प्रश्न चुकलेले आहे, किती प्रश्न बरोबर आलेले आहे. आणि जर तुम्हाला कोणत्या प्रश्नामध्ये ऑब्जेक्शन असेल तर तुम्ही त्या प्रश्नामध्ये ऑब्जेक्शन देखील घेऊ शकता. तुम्हाला वाटत असेल की ते प्रश्न तुमचा बरोबर आहे परंतु या ठिकाणी चूक दिलेला आहे तर तुम्ही त्या ठिकाणी ऑब्जेक्शन घेऊ शकता. 100 रुपये भरून तुम्ही ते ऑब्जेक्शन घेऊ शकता. जर तुमची ऑब्जेक्शन या ठिकाणी बरोबर आली तर तुम्हाला तुमचे पैसे वापस देखील मिळणार आहे. तर आणि त्यानंतर बघा ऑब्जेक्शन घेतल्यानंतर 20 ते 22 दिवसामध्ये तुम्हाला तुमची फायनल रिस्पॉन्स शीट देखील बघायला मिळेल. त्यामध्ये तुम्ही जे क्वेश्चन ऑब्जेक्शन घेतले होते त्यावर विचार केला जाईल आणि त्यावर तुम्हाला योग्य उत्तर जो आहे तो मिळला जाईल. आणि त्यानंतर सेकंड रिस्पॉन्स शीट आल्यानंतर काय प्रोसिजर आहे तर त्यानंतर तुमची येणार आहे मेरिट लिस्ट. तर मेरिट लिस्टमध्ये तुम्हाला तुमच्या सर्वांचे ज्यांनी एक्झाम दिली सर्वांचे नाव त्या ठिकाणी राहणार आहे. आणि त्यानुसार बघा हायेस्ट टू लोवेस्ट मार्क, हायेस्ट मार्क कोणाला आहे, लोवेस्ट मार्क कोणाला आहे सर्व तुम्हाला कळणार आहे. आणि त्यानुसार तुम्हाला तुमची रँक जेवढ्या मुलांनी एक्झाम दिली तेवढ्या मुलांपैकी तुमची रँक काय आहे ते सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी कळून येणार आहे. आणि त्यानंतर प्रोसिजर बघा, त्यानंतर 20-25 दिवसामध्ये फायनल मेरिट लिस्ट येईल. त्यामध्ये तुम्हाला कॅटेगरी देखील माहीत पडेल की कोण कोणत्या कॅटेगरीत आहे आणि त्यानुसार तुम्हाला कॅटेगरी वाईज कट ऑफ देखील तुम्हाला माहीत पडून जाईल. तर नॉर्मलायझेशन होणार की नाही तर नॉर्मलायझेशन या ठिकाणी होणार नाही आहे कारण की एक्झाम जी आहे ती शिफ्टमध्ये झाली नाही. एकाच शिफ्टमध्ये एक्झाम जी आहे ती पूर्णपणे पार पडली कारण की फॉर्म खूप कमी आले होते, जास्त फॉर्म या ठिकाणी आलेले नाही आहे. त्यामुळे सिलेक्शनचे चान्सेस जास्त आहे. ज्यांनी फॉर्म भरला ज्यांना या ठिकाणी चांगले मार्क्स भेटणार आहे त्यांचं सिलेक्शनचे चान्सेस आहे. तर या ठिकाणी पासिंग मार्क वगैरे काही आहे का बघा आणि निगेटिव्ह मार्किंग काही आहे का तर या ठिकाणी आपल्याला याच्यासाठी बघा PDF बघावं लागेल. जाहिराती तर हा आहे बघा जाहिरात GMC सांगली मिरजची. तर यामध्ये आपण बघून घेऊया जागा किती होत्या. जागा बघा या ठिकाणी किती होत्या GMC सांगली मिरजच्या एकूण जागा या ठिकाणी 80 जागा, एकूण 80 जागा आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही 80 जागा. आणि 80 जागा कशासाठी आहे तर या ठिकाणी 80 जागा आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरजच्या ठिकाणी. मिरजमध्ये एकूण जागा 80 आहे. त्यानंतर सांगलीमध्ये किती जागा आहेत तर सांगलीमध्ये 128 जागा आहे तर टोटल 208 होत आहे. आणि बघा टोटल 263 जागा या ठिकाणी भराव्याच्या आहे मिरज सांगली मिळून. तर जागा भरपूर आहे आणि त्यानुसार बघा या ठिकाणी फॉर्म कमी आलेले आहे त्यामुळे सिलेक्शनचे चान्सेस चांगले बनत आहे. तर पेपर तुमचा झालेला आहे. या ठिकाणी 100 प्रश्नांचा पेपर होता आणि 200 गुण तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. तर कट ऑफ आपण बघणार आहोत त्यापूर्वी बघूया. तर निगेटिव्ह मार्किंग तर काही उल्लेख केलेला नाही आहे तर या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी नव्हती. तुम्ही सर्व प्रश्न अटेम्प्ट त्या ठिकाणी करावे लागत होते. तर या ठिकाणी बघा आणखीन काही क्रायटेरिया दिलेला आहे का तर पासिंग मार्क देखील आपण या ठिकाणी बघून घेऊया. पासिंग मार्कचा काही क्रायटेरिया या ठिकाणी दिलेला आहे की किती मार्कावर पासिंग होणार आहे. तर बघा 100 मार्काचा 100 गुण 100 प्रश्न होते आणि 200 गुणांचा पेपर होता. 25-25 प्रश्न प्रत्येक याच्यात तुम्हाला होते. तर ही परीक्षा तुमची ऑनलाईन झालेली आहे. तर बघा आणखीन काही महत्त्वाच्या माहिती 45% बघा या ठिकाणी 5व्या नंबरचा पॉईंट बघा शासन निर्णयानुसार बघा तरतुदीनुसार गुणवत्ता यादीमध्ये अंतर्भाव करण्यासाठी उमेदवारांना एकूण गुणाच्या 45% गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. बघा खूप साऱ्या मुलांनी फोन केले की 45% कमी जर मार्क मिळाले त्यानंतर त्या ठिकाणी सिलेक्शन होऊ शकते का तर नाही कारण की यांनी ते स्पष्ट उल्लेख केलेला आहे की तुम्हाला उमेदवारी यादीमध्ये नाव यायचे असेल तर 45% म्हणजे तुम्हाला 90 गुण घ्यावे लागेल 200 पैकी. तर ज्यांना 200 पैकी 90 गुण राहील त्यांचंच या ठिकाणी लिस्टमध्ये नाव येईल. कमी मार्क असेल तर त्यांनी आपल्या स्वतःला बाद झाले असे समजून घ्या. तर नंतर बघा या ठिकाणी तर आता याची कट ऑफ एक्झॅक्टली किती जाऊ शकते तर आपण क्वेश्चन बघितले त्या ठिकाणी जीकेचे कसे आले होते. जीकेचे प्रश्न अतिशय सोपे या ठिकाणी आलेले होते. तर 90 ते 130 मार्कवाल्यांचं या ठिकाणी सिलेक्शन होऊ शकते की नाही तर बघा या ठिकाणी 90 ते 130 मार्कवाल्यांचं सिलेक्शन होऊ शकते. पण ते जर या ठिकाणी माजी सैनिक वगैरे समांतर आरक्षण वगैरे दिव्यांग वगैरे असेल तरच होऊ शकते. जर नॉर्मल असेल तर या ठिकाणी 90 ते 130मध्ये सिलेक्शन होऊ शकत नाही. तुम्हाला या ठिकाणी 150च्या वरतीच मार्क घ्यावे लागेल. 150च्या वरती ज्यांना मार्क आहे त्या ठिकाणी त्यांनी समजा की तुमचं या ठिकाणी काही ना काही सिलेक्शन होऊ शकते, काही ना काही चान्सेस आहे.
आणि ओपनसाठी बघा, ओपनमध्ये ज्यांना 160च्या वरती मार्क मिळणार आहे त्यांचं सिलेक्शन होऊ शकते. त्याच्या खाली तुम्ही या ठिकाणी एक्सपेक्ट करू नका की तुमचं सिलेक्शन होणार आहे की नाही. तर आता 4 दिवसात त्याची ॲन्सर की देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि ॲन्सर कीची सर्वात पहिली अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळेल. त्यामुळे आपले चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आणि ज्यांना ॲन्सर की बघता येत नसेल त्यांनी आपला नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, त्यावर जाऊन जेव्हा ॲन्सर की रिलीज होईल तेव्हा तुमचा ID पासवर्ड सेंड करा. तुम्हाला व्हॉट्सअपवर तुमची ॲन्सर की डाउनलोड करून मिळणार आहे सर्वांना. तर कट ऑफ बघा या ठिकाणी जास्त जाणार आहे, कमी जाणार नाही आहे. तर ज्यांना आता PDF कोर्स हवा आहे त्यांनी बघा डिस्क्रिप्शनमध्ये मोबाईल नंबर दिलेला आहे 9284307184. त्या नंबरवर मेसेज करा. तो PDF कोर्स आता तुम्हाला GMC सोलापूरसाठी कामात येणार आहे आणि या ठिकाणी 2022 GMCच्या एक्झाम येणार आहे, त्याच्यासाठी देखील कामी आहे. त्याला भेटूया पुढील अपडेटमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.